नवीन गोष्टी नवी कहाणी अजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर जयश्री तोडकर यांनी सादर केलेला ज्येष्ठांमधील न्यूट्रिशन डाएट कसं असावं यावर आधारित कार्यक्रम. ऐकूयात तर. जनसेवा फाउंडेशन आणि डॉक्टर विनोद शहा सर यांनी मला आपल्या सगळ्यांशी बोलण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हेल्थ स्वतःची टिकवण्यासाठी, चांगलं आरोग्य राहण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे आणि पर्टिक्युलरली ज्येष्ठांमध्ये याचं किती महत्त्व आहे, अडचणी काय असतात आणि त्या आपण ओव्हरकम कशा करायला पाहिजे. आपण जर बघितलं तर आज इंडिया, आपले पंतप्रधान ज्या पद्धतीनं सांगतात किंवा स्टॅटिस्टिक्स जे बोलतं त्या पद्धतीनं आज इंडिया, आपला भारत देश हा जगामध्ये सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. परंतु पुढच्या काही 20 ते 25 वर्षाच्या काळामध्ये हा देश हा अत्यंत ज्येष्ठांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. आणि सुदैवाने आज आपल्यासारखे अनेक ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शन करायला उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या हेल्थची काळजी घेणं हे मला वाटतं आमच्यासारख्या डॉक्टरांचं पण, स्वतः व्यक्तींचं पण आणि समाजाचं पण कर्तव्य आहे. पॉप्युलेशन एजिंग क्रायसिस नावाने हा गोष्ट ओळखली जाते जगामध्ये. 2015 साली 12% लोक हे 60 वयाच्या पुढचे जगामध्ये अस्तित्वात होते आणि 50 सालापर्यंत त्यांची पर्सेंटेज हे 22% वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ 1/4 लोक हे ज्येष्ठ या कॅटेगरीत मोडणार आहेत. आजच्या 2020 दशकामध्ये 60 वयाच्या लोकांची संख्या जास्त आहे आणि ह्याचा संपूर्ण एक इकॉनॉमिक आणि हेल्थ सिस्टीमवर मोठा परिणाम होतोय हे आपल्याला जाणवत आहे. ज्येष्ठांमध्ये असलेले जे काही हेल्थ रिलेटेड मेजर इश्यूज असतात त्याच्यामध्ये वयानुसार येणारी किंवा वयानुसार कमी होणारी फिजिकल आणि मेंटल ताकद, आधी अनेक वर्षाच्या कष्टाच्या काळांमध्ये आपण जर निग्लेक्ट केलेले काही आजार असतील तर त्यांची वाढत जाणारी प्रोग्रेशन, डेंटल हेल्थ, बोन हेल्थ म्हणजे दाताचं आरोग्य, आपल्या हाडांचं आरोग्य, रिटायरमेंट, एका पर्टिक्युलर लेव्हलचं कमिटमेंट किंवा एंगेजमेंट जी आपली दिवसाची होती ती रिटायरमेंट नंतर बदलत जाते. घरं बदलतात, स्थान बदलतं, आजूबाजूची माणसं बदलतात. आपल्या सहवासामध्ये असणारे अनेक प्रेमळ लोक किंवा नजदीक असणारे आपले जे काही रिलेशन्स असतील त्याच्यामध्ये खंड पडू शकतो विविध कारणांमुळे. ह्याच बरोबर जी काही एक बॉडीला वेअर अँड टेअर मुळे हानी आलेली असते ती सुद्धा या वयाच्या हेल्थमध्ये विचारात घ्यावी लागते. हिअरिंग लॉस, जसं की ऐकू कमी येणं, कमी दिसणं, बोनी पेन्स, हाडं दुखणं, सर्व अंगामध्ये दुखणी वाढत राहणं, दम्यासारखे आजार बळावणं, बीपी, डायबिटीस सारखे आजार हे अनकंट्रोल लेवलला हळूहळू जायला सुरू होणं आणि या सगळ्यांमधून जे येतं ते एक आरोग्याच्या कमी अवस्थेमध्ये किंवा कमकुवतपणामुळे येणारं डिप्रेशन, थोडाफार विसरभोळेपणा, स्मरणशक्तीमधल्या अडचणी, थकवा याच्या जोडीला पचनसंस्थेचे वेगवेगळे इश्यूज, लघवीला किंवा टॉयलेटला जाताना होणारी घाई किंवा एक प्रकारचं लॉस ऑफ कंट्रोल,
आणि ओव्हरऑल या सगळ्यांमधनं एक फ्रॅजिलिटी किंवा कमकुवतपणा बॉडीमध्ये तयार होणं. आवश्यक नाहीये की हे 60च्या पुढे सगळ्यांना कंपल्सरी व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या आधीच्या तब्येतीनुसार ह्या गोष्टी उमटत राहतात किंवा वाढत राहतात. पॉझिटिव्ह अँगल्स ह्याच्यामधले काय आहेत की तुम्हाला थोडासा मोकळीक स्वतःची मिळते. तुमच्या स्वतःच्या काही आवडीच्या ऍक्टिव्हिटीज, पॅशन, मनातले मिशन फॉलो करायला एक चान्स मिळतो. आणि याचं मला वाटतं एक अतिशय उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे डॉक्टर विनोद शहा स्वतःच्या आज वय वर्ष 80च्या पुढे सुद्धा सर ज्या पद्धतीनं, ज्या तडफेनं पेशंट्सना हँडल करतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात. आणि मला असं वाटतं त्यांच्याकडनं हे घेण्याचं उदाहरण आहे की आपल्या स्वतःला जर आपण ऍक्टिव्हिटीमध्ये, पॅशनमध्ये एंगेज ठेवलं तर त्यानुसार आपले शरीर पण आपल्याला साथ द्यायला लागतं आणि पळायला लागतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. हेल्प टू फॅमिलीज, फ्रेंड्स आणि सोसायटी हे तुम्ही या वयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकता, कारण तुम्ही तुमचा अतिशय मोलाचा वेळ हा जो गोष्ट आहे ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलला चांगल्या पद्धतीनं देऊ शकता. आणि ऑफकोर्स विजडम शेअरिंग म्हणजे अनुभव आणि त्यातनं आलेलं शहाणपण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासारख्या लोकांशी, यंगर माणसांशी शेअर करून आम्हाला त्याचं बेनिफिट देऊ शकता. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक पद्धतीचं स्वावलंबित्व शारीरिक, मानसिक असणं आणि त्यासाठी अतिशय चांगलं आरोग्य असणं महत्वाचं आहे. जर आपण जगातल्या सर्व आणि विशेष करून भारतामधल्या सर्व ज्येष्ठांचा विचार केला तर असं लक्षात येतं की 10%च लोक हेल्दी आहेत. 40 ते 50% लोक हे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्याच्या खाली असलेले 30 ते 40% लोक हे माल न्यूट्रिशन किंवा जेणेकरून त्यांना कुपोषित असणं म्हणतात त्याचा सामना करायला लागतो. आणि ह्याचा संबंध प्रत्येक वेळेला तुमच्या सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसशी असेल असं मुळीच नाही. आपण अनेक वेळेला बघतो, मुलं आहेत अमेरिकेमध्ये, आई वडील आहेत इथे, परंतु सगळी सुविधा असून सुद्धा खाण्यापिण्याची एक पद्धतीनं आबाळ होतीये किंवा काही पद्धतीनं स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही. तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्येष्ठ वयामध्ये येणाऱ्या विविध आजारांना वाढवण्याची क्षमता हे कुपोषणामध्ये असते आणि ती कुपोषणामुळे सुद्धा निर्माण होते. आजार हे कुपोषणाचं कारण असू शकतं किंवा आजारांमुळे कुपोषण निर्माण होऊ शकतं. आणि हा एक अतिशय महत्वाचा मोठा प्रश्न ज्येष्ठांमध्ये दिसून येतो. त्याची सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की हा सगळ्यात व्यवस्थित करेक्ट करण्यासारखा हेल्थ प्रॉब्लेम आहे. थोडंसं डोळसपणाने जर आपण बघितलं तर त्याच्यावर आपण काम करू शकतो. यात महत्वाचं काय आहे की कोणाला कुपोषित म्हटलं जावं ह्याचा विचार महत्वाचा असतो. यासाठी रुटीन स्क्रीनिंग म्हणजे वरचेवर स्वतःची तपासणी किंवा वरचेवर सोसायटीनी, समाजाने ज्येष्ठांची तपासणी करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये वजन, पोटाचा घेर, तुमचे स्नायू म्हणजे बारीक होत जाणारे हातपाय हे चांगलं लक्षण नाही. टेम्पोरल हॉलो म्हणजे तुम्ही जर बघाल तर आपली कानशिलं जी असतात, कानाच्या वरचा जो भाग असतो कवटीचा, तो भाग हा थोडासा तरी भरलेला पाहिजे. तो जर समजा पूर्ण हॉलो असेल, पूर्ण त्याला एक खड्डा पडलेला दिसत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंगामध्ये योग्य प्रमाणामध्ये फॅट नाही आणि जेणेकरून तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या आजाराचा सहज सामना करू नाही शकत, कारण त्याची डायरेक्ट रिलेशनशिप जी आहे ती तुमच्या इम्युनिटी बरोबर आहे. रुटीन काही बेसिक तपासण्या असतात, ह्या तुमच्या आधीच्या तब्येतीनुसार दर 3 महिन्यांचं डायबिटीस मध्ये शुगर बघणं, दर 6 महिन्यांनी ज्यांना डायबिटीस नाहीये परंतु ज्यांना होण्याची शक्यता आहे अशांमध्ये, आणि अॅन्युअली जे कोणी नॉर्मल हेल्थ वाले डिक्लेअर झालेले आहेत अशा लोकांमध्ये करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवायला पाहिजे की रुटीन बेसिक तपासण्यांमध्ये किडनी, लिव्हर, हार्ट, तुमचं फॅट पर्सेंटेज, तुमच्या अंगामध्ये असलेले ॲनिमिया किंवा रक्ताचं प्रमाण, बोन डेंटल हेल्थ रिलेटेड गोष्टी, लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, किडनीचे रिपोर्ट हे बघणं आवश्यक असतं. कारण हे कोणतेही आजार हे घंटानाद करत येत नाहीत. आजार येताना हे सायलेंटली येतात आणि आतून तुमची बॉडी पोखरत जातात. त्यामुळे घडतं काय
की अनेक गोष्टी तुम्हाला आजारपणाकडे नेत असतात, परंतु त्याचं डायग्नोसिस जर वेळेत झालं नाही तर मात्र आपल्याला त्याचा वाढलेल्या अवस्थेमध्ये सामना करायची वेळ येऊ शकते. की कन्सेप्ट काय आहेत की या वयामध्ये 60+ एजमध्ये आपण कुठल्या पद्धतीच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपल्या न्यूट्रिशनच्या बाबतीत. पहिली गोष्ट आपण बघितलं की अंडर एस्टिमेटेड इन्सिडन्स आणि इम्पॅक्ट आहे. म्हणजे जो अस्तित्वात आहे त्यापेक्षा अनेक ठिकाणी कमी प्रमाण त्याचं लोकांमध्ये माहिती आहे आणि तो एक पद्धतीचा मोठा आजार जो की कळलेला नाही लोकांना किंवा जाणवलेला नाही आणि त्यामुळे ट्रीट नाही झाला, अशा अवस्थेमध्ये अंडर एस्टिमेट झालेला असतो. रुटीन स्क्रीनिंग आपण जे मगाशी बघितलं ते करणं आवश्यक आहे. मला काय झालंय किंवा आता मला कुठे पळायला जायचंय आणि मी कशाला काही हे गोष्टी करायच्या, असा विचार करणं चुकीचं आहे. कारण जितका तुम्ही कमी लेव्हलमध्ये कमी स्टेजमध्ये आजार शोधता तितका तुम्ही त्याच्यावर मात करणं हे सहज आणि सोपं राहतं. फूड फर्स्ट ही गोष्ट या वयामध्ये आपण लक्षात ठेवली पाहिजे. कमी खाणं, अनेक वेळा खाणं, एनर्जी डेन्स फूड खाणं. म्हणजे जर समजा आपण एक मोठं भांडभर चुरमुरे खाणार असू तर त्याच्याने कदाचित आपल्याला तेवढी एनर्जी मिळणार नाही जितकी की आपल्याला एखाद्या चिक्कीनी किंवा एखाद्या लाडूनी मिळू शकते. तर हाय एनर्जी आणि हाय प्रोटीन मिल्स हे आपल्या नरिशमेंट टिकवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि हाय प्रोटीन मध्ये असं नाहीये की कंपल्सरी नॉनव्हेज खायला पाहिजे. तुम्ही खात असाल तर उत्तमच आहे, परंतु खात नसाल तर तुम्हाला व्हेजिटेरियन फूड मध्ये सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत. जर आपल्याला दातांमुळे किंवा काही कारणाने व्यवस्थित चावता येत नसेल तर अशा वेळेला काही पॅक्ड फूड्स किंवा काही पॅकेज न्यूट्रिशनल सप्लिमेंट सुद्धा वापरणं आवश्यक ठरतं. आणि त्यावेळेला ती जर आपण लेव्हल एका पद्धतीनं सांभाळू शकली त्या मदतीनं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण स्वतःची इम्युनिटी टिकवू शकतो आणि अनेक आजारांची पण सामना करू शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे इम्युनिटी. तुम्हाला धडधाकट ठेवणं. कोविडच्या काळामध्ये आपण इम्युनिटीचं महत्व किती आहे हे सगळ्यांनी बघितलंय. इम्युनिटीचा अर्थ जाडजूड असणं असं नाही, काटक असणं असा असतो. आणि काटकपणासाठी न्यूट्रिशन आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी या दोघांचंही महत्व अनन्यसाधारण आहे. रिकव्हरी. कुठल्याही आजारामधून बाहेर येताना आपली हेल्थ निगेटिव्ह मोडवर असते आणि तिथून ती बाहेर येत असताना आपल्याला त्याला सपोर्ट द्यायला लागतो. म्हणजे गेल्या अनेक वर्ष आम्ही असंच खातोय तर आम्हाला कधी काही झालं नाही, आता आम्ही का बदल करायचा? त्यावेळेला तुमच्या बॉडीचे हॉर्मोन्स हे यंग होते, त्यावेळेला ग्रोथ हॉर्मोनची लेवल वेगळी होती, त्यावेळेला धडधाकट अवयव होते. आणि आता जेव्हा एक डिक्लाइन फेज मध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्याला सपोर्ट घेण्याची गरज पडू शकते, हे माहिती पाहिजे. साध्या सुध्या पडण्यातनं लागणाऱ्या गोष्टी, हलक्या हलक्या ट्रॉमामधनं सुद्धा येणारे फ्रॅक्चर्स, ह्या सगळ्यांच्या हिलिंगसाठी आपल्याला न्यूट्रिशनली साऊंड असणं महत्वाचं असतं. कुठल्याही आजारामधून बाहेर पडत असताना बॉडीमध्ये जे काही पॉझिटिव्ह चेंजेस अपेक्षित असतात त्याच्यासाठी न्यूट्रिशन म्हणजे फूड हे मेडिसिन आहे हे लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे. आणि ऑफकोर्स कुणालाही मदत करायला जाण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर न्यूट्रिशनचा इम्पॅक्ट हा तुमच्या मूड्स, चांगलं वाटणं, छान वाटणं, ताकदवान वाटणं, लो वाटणं, कंटाळवाणं वाटणं, काहीच करू नये वाटणं, हे जे मूड्स आहेत हे सुद्धा न्यूट्रिशनवर अवलंबून आहेत. आत्ताच परवा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे झाला आणि त्यामध्ये पुन्हा एकदा न्यूट्रिशनचं महत्व मेंटल हेल्थमध्ये किती स्ट्रॉंगली अधोरेखित झालेलं आहे हे सायन्स मधनं आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी अनुभवलं किंवा पाहिलं. सेल्फ एस्टीम, ऍटिट्यूड आणि सोशलायझेशन. तुम्हाला जर काहीच करावंसं वाटत नसेल, थकवा आला, कंटाळवाणं वाटत असेल तर असं नाहीये की तुम्हाला मेंटल हेल्थचं प्रॉब्लेम आहे. कदाचित तुमचं व्हिटॅमिन बी खूप कमी आहे, कदाचित तुम्हाला ॲनिमिया आहे, तुमची चिडचिड होतीये म्हणजे कदाचित तुमचं बीपी वाढलेलं आहे. या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं न्यूट्रिशन आपली सायकोलॉजी ठरवत असतं आणि सायकोलॉजीला पहिल्यांदा कळतं की कुठेतरी काहीतरी बिघडत चाललेलं आहे. ते वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली कशामुळे या वयामध्ये न्यूट्रिशनला अडचणी निर्माण होऊ शकतात? आपण एक म्हणतो ॲनोरेक्सिया ऑफ द एजिंग, म्हणजे वेळानुसार भूक कमी लागणं.
आपण हे मान्य करतो की वयानुसार भूक कमी लागते, परंतु आपल्याला हेही माहिती पाहिजे की वयानुसार ताकद टिकवण्यासाठी खाणं अत्यावश्यक आहे. जर आपण खाल्लं नाही तर हा जो वेट लॉस होतो, हा फॅटचा लॉस होत नाही. तुमची हाडं झिजत जातात, तुमचे मसल स्नायू पातळ होत जातात, अंगामध्ये अॅनिमिया येऊ लागतो आणि वेट लॉस हा हेल्दी राहत नाही, हा वेट लॉस अनहेल्दी असतो. एजिंग मध्ये अनेक पद्धतीचे डायजेस्टिव्ह सिस्टीमला अडचणी दिसतात. अपचनाचे थोडेफार आजार होऊ शकतात. जसं आपल्याला वाटतं की हे आम्हाला आता पचत नाही, ते आम्हाला आधी पचत होतं. हे आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की कुठलं फूड आम्हाला पचत नाही आणि कुठलं फूड पचतं. अनेक लोकांना अनेक फूडचे इंटॉलरन्सच्या गोष्टी असू शकतात, पण स्वतःहून आपण हे ओळखू शकतो की आपल्याला कुठले फूड्स हे टॉलरेबल आहेत आणि इनटॉलरेबल फूडची एक आपण लिस्ट बनवू शकता, जी आपण आपल्या डॉक्टरशी किंवा डायटिशियनशी बोलू शकता. आणि कदाचित तुम्हाला कळेल की अपचन आहे म्हणणारे लोक, जसं त्यांचं व्हिटॅमिन बी च्या लेवल चांगल्या होतात तसं अपचनाचे सगळे प्रॉब्लेम नष्ट होऊ शकतात. म्हणजे अपचन हे न्यूट्रिशनवर अवलंबून असतं आणि न्यूट्रिशन हे अपचनावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे त्याची योग्य पद्धतीनं दखल घेण्याची गरज आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे इन्फेक्शन्स बॉडीमध्ये असतात, क्रॉनिक इन्फेक्शन, लॉंग टर्म इन्फेक्शन म्हणजे कानाचं इन्फेक्शन, टॉन्सिलचं इन्फेक्शन, लंग्सचं इन्फेक्शन, युरिनचं इन्फेक्शन, पायामध्ये किंवा शरीरात असणारी एखादी जखम, यांनी सुद्धा आपली भूक कमी कमी होत जाते. वेगवेगळ्या पद्धतीच्या किडनी आजारांमध्ये, लिव्हरच्या आजारांमध्ये आणि थायरॉइडच्या आजारांमध्ये सुद्धा भुकेवर परिणाम होतो. कधी कधी पेशंट आम्हाला सांगतात, डॉक्टर माझं वय आता 60-62 आहे, माझं कायम वजन 90 किलो होतं, आता गेल्या 1 वर्षामध्ये माझं वजन स्वतःहून 70 किलो आलंय. 10% जास्त वेट लॉस हा तुमच्या कुठल्याही ऍक्टिव्ह अटेन्शन किंवा ऍक्टिव्ह प्रयत्नांनी नाही, परंतु स्वतःहून झालेला असेल तर तो वेट लॉस पॅथॉलॉजिकल समजला जावा आणि त्या वेट लॉस कडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्याचं इंडिकेशन कुठेतरी शरीरामध्ये कुठला तरी मोठा आजार हळूवार पावलांनी येत आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. अनेक लोकांना आपण बघतो की पार्किन्सन्स किंवा ट्रेमर्स असा आजार असतो. ही हायपर ऍक्टिव्हिटी असलेल्या सर्व लोकांमध्ये भुकेची तीव्रता ही जास्त असते किंवा अन्नाची गरज ही इतरांपेक्षा जास्त असते, कारण त्या ऍक्टिव्हिटीमध्ये अनेक पद्धतीनं त्यांची शक्ती खर्च होत असते. आणि ऑफकोर्स जर तुम्ही अर्धवट खाणं खाल्लं किंवा तुम्ही नकोच म्हटलात काही ना काही कारणाने खायला, तरी सुद्धा किंवा खाण्याची अवेलेबिलिटी नसेल तरी सुद्धा या पद्धतीचे माल न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम या वयामध्ये दिसतात. का माणूस कमी खातो? त्यालाही कारण आहेत. सगळं मानसिक नसतं. पुअर ॲपेटाईट, वेगवेगळ्या सायकोलॉजिकल इश्यूजमुळे, काही पद्धतीच्या फॅमिली इश्यूजमुळे माणसांची भूक कमी होऊ शकते आणि माणसं कधी कधी कमी खातात. इनॅबिलिटी टू ईट म्हणजे दात योग्य नसणं, दातात इन्फेक्शन असणं किंवा टोचणारे दात असणं, कंगोरे आलेले दात असणं, ह्या गोष्टींमुळे सुद्धा खाण्याची परिस्थिती, समोर खाणं असून सुद्धा माणसाला खाता येत नाही अशी अवस्था होते. लॅक ऑफ फूड, भुकेच्या वेळी समोर अन्न असणं ही मला वाटतं एक गिफ्ट आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेली असते असं आपण समजू. भुकेला समोर अन्न नाही किंवा खाता येण्यास जोगं अन्न नाही, ही अवस्था सुद्धा तुमचं माल न्यूट्रिशनला कारणीभूत ठरते. अनेक औषधं असतात ज्याच्यामुळे सुद्धा भूक तुमची थोडीशी कमी होऊ शकते. जसं की लॉंग टर्म मध्ये तुम्ही पेन किलर घेत असाल तर ते चुकीची गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे किडनीवर परिणाम होतो. त्याच्यामुळे येणारा जो ॲनोरेक्सिया किंवा भूक कमी होणं हा प्रकार असतो, तो तुम्हाला अनेक वेगळ्या आजारांकडे घेऊन जातो. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स जसं आपण म्हटलं की अपचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि अर्थातच अनेक पद्धतीचे आजार ज्याच्यामध्ये अगदी कॅन्सर पासून चिडचिडेपणापर्यंत सगळे आजार असू शकतात की जे तुमची भूक ही कमी करू शकतात किंवा तुम्हाला योग्य पद्धतीचं खाणं खाण्यापासून लांब ठेवू शकतात. स्क्रीनिंग मध्ये सगळ्यात मोठं किंवा महत्वाचं कुठला भाग असेल वजनासाठी तर आपला बॉडी मास इंडेक्स. आपलं वजन किलोग्रॅम मध्ये करा आणि त्याला आपली उंची, आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो, ती उंची स्क्वेअर मीटर करून त्याला भागा
त्यातनं तुमचं BMI येतो. BMIचे ऍप सुद्धा आजकाल मोबाईलवर अवेलेबल असतात, त्याच्यामुळे ते काही अवघड गणित नाही. पण 19च्या खाली जर BMI असेल तर ती व्यक्ती कुपोषित आहे हे समजलं जावं, आणि 30च्या पुढे BMI असेल तरीही ती व्यक्ती कुपोषित आहे हे समजलं जावं. कारण 30च्या पुढच्या BMI मध्ये अनेक पद्धतीचे छुपे आजार जसं की BP, डायबिटीस, कोलेस्टेरॉल, हार्ट, लिव्हर, किडनी, थायरॉइड या पद्धतीचे अनेक पद्धतीचे आजार पॅकेज घेऊन 30च्या पुढचा BMI येतो. तर स्वतःच्या BMI कडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याहीपेक्षा एक सोपं गणित मी सांगते की आपली उंची सेंटीमीटरमध्ये -100 हा जो आकडा येतो हे आपलं सर्वसाधारणपणे आयडियल वेटच्या आसपास असतो. म्हणजे माझी जर उंची 150 सेंटीमीटर असेल तर -100 म्हणजे 50 हा माझं वजन असायला पाहिजे, 50 किलो, आणि त्याच्या ±10% माझी बॉडी व्यवस्थित हँडल करू शकते, असं सर्वसाधारण नियम म्हणून आपण लक्षात ठेवू शकता. टिप्स: कशा पद्धतीनं आपण आपली हेल्थ आणि न्यूट्रिशन चांगलं मेंटेन करू शकतो. पर्टिक्युलर ह्या टिप्स जरी सगळ्यांसाठी लागू असल्या तरी ज्येष्ठ व्यक्तींमध्ये ह्यांचं जास्त महत्व आहे. महत्वाचं असं आहे की थोडं थोडं खा आणि अनेक वेळा खा. ज्या तुमच्या भुकेच्या वेळा आहेत, कोणीतरी म्हटलं की सकाळी 10ला खा आणि संध्याकाळी 7ला खा म्हणून खा, हे चुकीचं आहे. ज्या तुमच्या भुकेच्या वेळा आहेत, ज्या तुम्ही अनेक वर्ष काम करताना सांभाळलेल्या वेळा आहेत, त्यानुसार तुमच्या भुकेची वेळ किंवा भुकेच्या हॉर्मोन्स बॉडीमधनं प्रोड्यूस होत असतात. त्यामुळे शक्यतो तुमच्या भुकेच्या वेळात तुम्ही न टाळता खाण्याची गरज आहे. व्हिज्युअली अपिलिंग फूड्स म्हणजे दिसायला ते फूड ठीकठाक दिसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला खाण्याची इच्छा होईल. कारण जिभेनी खाण्याच्या आधी आपण कुठली वस्तू नाकानी आणि डोळ्यांनी बघून मग आपले पचनाचे रस सिक्रीट व्हायला लागतात. अपिलिंग फूड खाण्याकडे शक्यतो तुम्ही लक्ष ठेवा. रंगीबेरंगी फळं, प्रत्येक पद्धतीचं फळ, प्रत्येक पद्धतीची भाजी, प्रत्येक पद्धतीचं धान्य, कडधान्य, डाळी, दूध, अनेक पद्धतीचे नॉनव्हेज फूड्स, हे सर्व खाण्यालायक वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये येतात. पण ते व्हिज्युअली अपिलिंग केल्यानंतर ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं, ज्याला आपण म्हणतो की सात्म्य, किंवा आपल्या बॉडीने ते ऍसिमिलेट करणं, हे जास्त सोपं जातं. लहानपणापासून आपण ज्या पद्धतीचं जेवण जेवलेलो आहे त्याचा आपण एक फूड कल्चर किंवा इम्पॅक्ट मनावर असतो, आणि त्यामुळे त्या फूडमध्ये प्रचंड बदल या वयामध्ये करू नयेत. कधी कधी असं असतं की आवडीनं काही बदल केले जातात, काही बदल हे आपल्यावर लादले जातात. अशा वेळी तुम्हाला स्वतःला सांगता यायला पाहिजे की मला जे मी लहानपणापासून खाल्लेलं आहे ना, ते माझी बॉडी नीट हँडल करते आणि प्लीज मला ते कंटिन्यू करू दे. काही वेळेला रिलोकेट होतात वेगवेगळ्या ठिकाणी, मुलांच्या कामामुळे म्हणा किंवा घरामुळे म्हणा, त्यावेळेला विशेष करून ही अडचण दिसते. त्यावेळेला आम्ही क्लिअर कट पेशंटला सांगतो की प्लीज तुम्ही जे लहानपणापासून खात आलेला आहात त्याच्याशी साधर्म्य असलेले फूड्स तुम्ही निवडायला पाहिजेत किंवा घ्यायला पाहिजेत. आपण कायम भूक म्हणजे आधीपासनं, ज्येष्ठ वयामध्ये म्हणत नाही, कायम लहानपणापासून आपण योग्य पद्धतीनं पाणी पित नाही, परंतु आपण भूक नाही लागली तरी पण कधी कधी खातो. हा थोडासा आपण जपून केला पाहिजे. उलटा ड्रिंक इनफ, ज्याला किडनीचा किंवा हार्टचा विकार नाही, 8 ते 10 ग्लास पाणी हे डेली पिण्यात यायला पाहिजे. आणि पाण्याचा अर्थ फक्त पाणी नव्हे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऍडिशन्स असलेली जी पाणी असतात, जसं की फळांचे रस असतील, लिंबूचं ज्यूस असेल, नारळाचं पाणी असेल, ताक, साधं वरण असेल, सूप असतील, वेगवेगळी ग्रीन टी असतील, ह्या पद्धतीची कुठलीही ड्रिंक्स ही तुम्ही 8 ते 10 ग्लासेस दिवसाला प्यायला पाहिजेत. ऑफकोर्स किडनी किंवा हार्टचा आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते घ्यायला पाहिजे. पण खाणं आणि पिण्याची वेळ एकत्र ठेवू नका, नाहीतर त्याच्यामध्ये भूक मेली जाते. अनेक ज्येष्ठांना सवय असते की चहा पितात, दिवसभर मी काही खातच नाही मॅडम, एकदाच जेवते, पण दिवसातनं 8-10 कप चहा होतो. हे चुकीचं आहे, कारण तुम्ही स्वतःच्या बॉडीला योग्य पद्धतीचे न्यूट्रिशनच देत नाही, आणि त्या चहावर तुम्हाला थोडीशी साखर मेंदूला मिळते आणि तुम्हाला तेवढ्यापुरती तुमची गाडी ढकलली जाते. अशा पद्धतीचं वागणं चुकीचं आहे, कारण ह्यातनं तुमची इम्युनिटी बिल्ड होऊ शकत नाही, किंवा तुमचे जिथे जिथे लॉसेस झालेले आहेत, बोन, मसल इत्यादी, ते तुमचे रिपेअर होऊ शकत नाही. कुठल्याही वयामध्ये भुकेसाठी
सगळ्यात उत्तम टॉनिक म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे. जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर दोन्ही वेळेला तुम्ही थोडंफार जरी शतपावली किंवा ऍक्टिव्हिटी केली तरी सुद्धा तुमच्या बॉडीची पचनाची ताकद वाढते. आणि योगासनांमध्ये जी योगासनं पोटाची आणि पाठीची आहेत, भले ते फक्त खाली वाकणं असू दे किंवा बॉडीचं ट्विस्ट करणं असू दे, टर्न्स घेणं असू दे किंवा खाली झोपून बाहुलीसारखं गडाबडा लोळणं असू दे, ह्या प्रत्येक पद्धतीच्या व्यायामामुळे आणि तिला एक स्टिम्युलेशन मिळतं, जेणेकरून तुमची ॲपेटाईट वाढते आणि ते पचवण्याची ताकद सुद्धा आपल्याला मिळवता येते. जेवणाच्या वेळी एकच गोष्ट सांभाळा, ते म्हणजे घाई गडबड करू नका आणि त्याच्यामध्ये खूप मोठे अडथळे आणू नका. ज्या वेळेला तुम्ही समोर टीव्ही बघत जेवण करत असता त्यावेळेला आनंदी वातावरण ठेवा. कुठेतरी तो अर्णब गोस्वामी मोठ्याने किंचाळतो आहे, कुठेतरी काहीतरी आणखी मोठे मोर्चे चाललेले आहेत आणि तुम्ही इथे जेवण करत आहात, अशा पद्धतीच्या गोष्टी शक्यतो टाळा. आनंदी मूड मध्ये जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्याचे होणारे बॉडीवरचे परिणाम आणि अत्यंत एक्साइटेड वाईट मूड मध्ये जेव्हा आपण जेवण करतो किंवा अँझायटीच्या लेवलमध्ये जेवण करतो त्याचे होणारे परिणाम हे कायमच वेगळे असतात आणि ह्याचं भान आपण बाळगलं पाहिजे. ॲडिक्वेट डेंटल माउथ केअर ही महत्वाची आहे. दातांचं आरोग्य, तोंडाचं आरोग्य हे चांगलं ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये आम्ही बघतो की ज्यांचे दात चांगले आहेत, वेळेत तुम्ही कवळी लावू शकता, जेणेकरून तुमचे हाडं ही पूर्ण वितळायच्या आधी किंवा ती सॉफ्ट व्हायच्या आधी तुम्ही जर बसवू शकले कवळी तर ती सुद्धा तुम्हाला उपयोगी पडते. जसे आपले दात पडत जातात वयानुसार तशी ही बोन्सची पण झीज व्हायला लागते आणि ही जी जबड्याची बोन्स आहेत ही जितकी लवकर झिजतील तितकं आपलं खाणं पिणं बंद होतं, तितकं आपलं बोलणं किंवा जगाशी कम्युनिकेशन आणि सोशलायझेशन बंद होतं आणि त्यामुळे अचानक +10 वर्षांनी आपण वार्धक्याकडे वाटचाल करायला लागतो. तर हे टाळण्यासाठी योग्य वेळेमध्ये दातांना कवळी बसवून घेणं आणि ती बोन्सची झीज फास्ट होण्यापासून त्यांना वाचवणं आवश्यक असतं. या काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, जे तुमचं वयानुसार तुम्हाला हेल्दी ठेवू शकतो. ऑफकोर्स हे मी खूप अत्यंत जनरल गोष्टी तुमच्याशी डिस्कस केल्या. प्रत्येक बॉडी वेगळी असते आणि प्रत्येकाला लागणारा सल्लाही त्यानुसार थोडा वेगळा असू शकतो. मला असं वाटतं की आजच्या ह्या डिस्कशन्समधनं आपल्याला जर काही गोष्टींचा फायदा होऊ शकला आणि आपण आपली हेल्थ चांगली ठेवू शकले तर ते या कार्यक्रमाचं यश आहे असं मी मानेन. पुन्हा एकदा अटेंडन्स आणि अटेन्शन ह्याच्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठांमधील न्यूट्रिशन आणि डाएट कसं असावं यावर आधारित माहितीपर कार्यक्रम डॉक्टर जयश्री तोडकर यांनी सादर केला. अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.